नमस्कार. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. सब्जेक्ट जनरल सायन्स, स्टँडर्ड 7th, चॅप्टर नंबर 9, हीट. प्रकरणाचं नाव आहे हीट म्हणजे उष्णता. या प्रकरणामध्ये आपल्याला उष्णता म्हणजे काय, ऊर्जेचं रूप आहे. हीट इज एनर्जी. उष्णतेचे परिणाम काय आहेत, उष्णता ट्रान्सफर कशी होते, आणि स्थायू द्रव आणि वायूला उष्णता दिल्यानंतर त्याच्यावर उष्णतेचा काय परिणाम होतो ते आपल्याला या प्रकरणामध्ये थोडक्यात पाहायचं आहे. आपण पेज नंबर 58 जुनं पुस्तक असेल तर, आणि नवीन पुस्तक असेल तर 163. इथे आपल्याला चित्र स्वरूपामध्ये सुरुवातीला माहिती दिलेली आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. इथे प्रश्न विचारलेत आपल्याला. व्हॉट आर द कॉजेस ऑफ व्हॉट यू सी हॅपनिंग इन अ पिक्चर बिलो. राईट इन दी बॉक्सेस. चित्रामध्ये काय काय तुम्हाला दिसतंय, कशाचं चित्र आहे, काय वाटतं तुम्हाला, ते त्या बॉक्समध्ये खाली आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. जे उष्णतेसंबंधीचे प्रश्न आहेत, चित्र आहेत, म्हणजे उष्णतेचा परिणाम आपल्याला इथं दाखवलेला आहे. चला आपण पाहूया. पहिलं चित्र आहे, गॅस शेगडी आहे, त्याच्यावरती दोन्ही शेगड्यावरती किंवा दोन्ही बर्नरवरती पातेल्यामध्ये दुधासारखा पदार्थ ठेवलेला आहे. इथं कुकर ठेवलेलं आहे, गॅस चालू आहे. इथं दूध वरती आलेले दिसते आपल्याला, आणि कुकरमधून वाफ बाहेर पडते हे आपल्याला इथं दिसते. म्हणजे हा जो परिणाम आहे तो उष्णतेचा परिणाम आहे. तर आपल्याला उष्णतेसंबंधी माहिती पाहिजे. आता इथं पहिल्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, गॅस चालू आहे, गॅसची उष्णता त्या भांड्याला लागलेली आहे, भांड्याची उष्णता आतल्या पदार्थाला लागलेली आहे, आणि मग ते पदार्थ उकळलेले आहेत आणि त्याचं वाफेत रूपांतर झाले. असं आहे इथं आपल्याला थोडक्यात दिलेलं आहे. ते पण नंतर आपल्याला पाहायचंच आहे. नंतर इथं एक व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती दाखवलेली आहे, ताप आलेला आहे त्याला. तोंडामध्ये थर्मामीटर धरलेलं आहे, म्हणजे ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करतात, म्हणजे उष्णता मोजली जाते, हे आपल्याला इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. थर्मामीटरच्या साहाय्याने उष्णतेचं मापन केलं जातं. तिसरी आकृती इथं आपल्याला दिलेली आहे, ग्लास दिलेला आहे, ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि तो ग्लास टेबलवर ठेवलेला आहे. ज्यावेळेस बर्फाचे खडे ग्लासमध्ये ठेवून टेबलवर हा ग्लास ठेवलेला आहे, त्यावेळेस ग्लासच्या बाहेरील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. ते असं का, ते आपल्याला पाहायचं आहे. कारण हवेत बाष्प असतं आणि ते बाष्पाला जर हे थंड हवा लागली तर त्याचं द्रवात रूपांतर होतं आणि बाहेरील बाजूला थेंब जमा होतात. इथं आपण पाहायचं. चौथी आकृती दिलेली आहे, इथं शेकोटी केलेली आहे आणि 1-2-3 व्यक्ती तिथं शेकत आहेत किंवा उष्णता घेत आहेत. असं आहे, म्हणजे थंडीचे दिवस आहेत. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये इथं लाकडं पेटवलेले आहेत, याच्यापासून मिळणारी उष्णता ते घेत आहेत, म्हणजे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी
म्हणजे त्या लाकडापासून उष्णता त्यांच्याकडे येते आणि त्यामुळं त्यांना त्यांची लाकडाची उष्णता मिळते, थंडीपासून संरक्षण होतं. हे इथं आपल्याला दिलेलं आहे. इथं शेवटच्या चित्रामध्ये म्हैस आहे, ते पाण्यात बसलेले आहे. उन्हाळ्याचे दिवस असावेत, बाहेर उष्णता खूप आहे, त्या उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी ते पाण्यामध्ये बसलेले. म्हणजे इथं उन्हाळ्याचं उदाहरण दिलं आहे, हिवाळ्याचं उदाहरण दिलं आहे, बर्फ आहे, ताप आलेला आहे, इथे वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. तर थोडक्यात काय तर हीट ट्रान्सफर होते, उष्णता एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी वाहत जाते. थोडक्यात उष्ण भागाकडून थंड भागाकडे उष्णता वाहत जाते आणि बॅलन्स होतो. हे इथं आपल्याला थोडक्यात चित्राच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. अगदी इथं ट्राय दिस म्हणून दिलेलं आहे बघा आपल्याला. रब युअर palms against each other and put them on your cheeks. What do you feel? जर आपण हाताचे दोन तळवे एकमेकावर घासले आणि ते आपण असे गालावर ठेवले तरी सुद्धा ते आपल्याला थोडेसे गरम लागतात. असं का, ते आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. We come to know some properties of heat energy from the examples of in the picture and above activities. वरील ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काही उष्णतेच्या प्रॉपर्टीज आपल्याला तिथं दिसत आहेत. त्या प्रॉपर्टीज पुढं आपण पाहणार आहोतच, पण तिथं उष्णतेच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. The sun's heat has many effect and uses. सूर्याच्या उष्णतेसुद्धा आपल्याला बरेच परिणाम आणि उपयोग पण आहेत. How does the solar heat reach the earth? सूर्यापासून ते उष्णता आहे, सोलर हीट, ते पृथ्वीपर्यंत कशी पोचते ते इथं शोधायचं आपल्याला. प्राणांच्या स्वरूपामध्ये म्हणजे किरणांच्या स्वरूपामध्ये सूर्यापासून उष्णता आपल्यापर्यंत येत असते. Why does the heat in the water heated to boiling slowly decrease once it is taken off the flame? आता हे समजा इथं पहिल्या चित्रामध्ये दूध होतं आलेले, जर आपण ते बंद केलं तर पुन्हा ते दूध पुरवत होतं. तसं का, ते आपल्याला शोधाय. उष्णता कमी होते, उष्णता कमी झाल्यामुळे परत ते आकुंचन पावतं आणि ते म्हणजे उष्णता दिल्यानंतर पदार्थ प्रसरण पावतात, उष्णता कमी केल्यानंतर आकुंचन पावतात. हेही आपल्याला इथं उष्णतेचा एक गुणधर्म दिलेले आहेत. Where does this heat go? म्हणजे उष्णता कुठे गेली, कशी काय ट्रान्सफर झाली. The moisture in the air cools down due to the ice cube in the glass and collects on the outside of the glass. A thermometer is used to measure the temperature of substances. We have already studied changes in the state of the matter caused by heat. म्हणजे उष्णता तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटरचा वापर करतात. नंतर उष्णता दिल्यानंतर पदार्थाच्या अवस्थेत बदल होतो, स्टेटमध्ये बदल होतो. स्थायू पदार्थाला उष्णता दिली, त्याचं द्रवात रूपांतर होतं. द्रवाला उष्णता दिली, वायूत रूपांतर होतं. म्हणजे उष्णता दिल्यानंतर पण परिणाम होतो आणि उष्णता कमी केल्यानंतर पण परिणाम होतो. वायूची उष्णता कमी केली वाफेची तर त्याचं द्रवात होतं आणि द्रवाचे तापमान कमी केलं
त्याचं स्थायूमध्ये रूपांतर होतं, म्हणजे उलटा पण परिणाम. तापमान वाढवलं तरी त्याच्यात चेंज होत जातो, कमी केलं तरी उलटा चेंज होतो. या पद्धतीने आपल्याला उष्णतेचे परिणाम पाहिजेत. आता थोडक्यात आपल्याला इथं मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, पेज नंबर 59 नवीन पुस्तक असेल तर 164 हे आपल्याला पाहायचं आहे. थोडक्यात आपल्याला मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर कशी होते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उष्णतेचं वहन कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. 3 प्रकार आहेत उष्णता वहनाचे, 3 पद्धती आहेत, 3 प्रकार आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे कंडक्शन. इथं प्रयोगाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिलेले पहिलं चित्र दिलेलं आहे पहा. आता थोडक्यात तुम्हाला मराठीत काय आहे ते सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं आपल्याला एक बर्नर दिलेला आहे, टिपॉय दिलेला आहे, त्याच्यावर गोल कडे ठेवलेला आहे आणि त्या कड्यावरती 3 धातूच्या कांड्या ठेवलेल्या आहेत, पट्ट्या, आणि त्या पट्ट्यांवरती मेणाचे थेंब टाकलेले आहेत आणि त्या मेणाच्या थेंबावरती टाचण्या टेकवून ठेवलेले आहेत. 3 प्रकारचे पट्टे आहेत, एक तांब्याचे पट्टे, एक ॲल्युमिनियमचे पट्टे आणि एक लोखंडाचे पट्टे. अशा वेगवेगळ्या 3 प्रकारच्या पट्ट्या वेगवेगळ्या या त्या टेपावरती ठेवलेल्या आहेत. आणि इकडे बर्नरजवळ त्या तिन्ही पट्ट्या, तिन्ही टोकं, एक टोक एका बाजूचे टोकं त्यांचे मोकळे आहेत, पण इकडे तिन्ही टोकं एकत्र करून त्यांना एकाच वेळेस उष्णता दिली आहे तिन्ही पट्ट्यांना. आणि तिन्ही पट्ट्यावरती मेणाचे थेंब टाकून त्याच्यावर टाचण्या ठेवलेले आहेत. तर आता इथं उष्णता कशी वाहते ते आपल्याला पाहायचं. आता इथं उष्णता दिली एका टोकाला, तर पहिले जे इथं टाचण्या आहेत तिथलं मेण वितळेल, त्या टाचण्या पडतील, नंतर 2 नंबरच्या पडतील, 3 नंबरच्या पडतील, 4 नंबरच्या, नंतर 5 नंबरच्या. म्हणजे इकडं बर्नर आहे तिकडून उष्णता इकडं पुढे दुसऱ्या टोकाकडे वाहत जाईल. म्हणजे हॉट एंडकडून कोल्ड एंडकडे ही हीट ट्रान्सफर होते आणि हॉट एंडकडून कोल्ड एंडकडे हीट ट्रान्सफर होणे यालाच कंडक्शन म्हणतात. आणि कंडक्शन हे सॉलिड पदार्थामध्ये असतं, इथं आपल्याला दिलेलं आहे. थोडक्यात इथं दिलेलं आहे, पेन्स फॉल स्टेरिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर. It means that transfer of heat takes place from hot end to the hot end of the bar to the cold end. त्याचे बार ठेवलेले आहेत, पट्ट्या ठेवलेले आहेत, हॉट पार्ट कडून कोल्ड पार्टकडे ती उष्णता वाहत जाते. This transfer of heat from the hot part of the object to the cold part is called conduction of heat. Conduction of heat म्हणजे heat transfer hot part to cold part in a solid मध्ये हॉट पार्ट कडून कोल्ड पार्टकडे हीट ट्रान्सफर होते, त्यालाच कंडक्शन म्हणतात. आता इथे आपण लक्षात घेतलं, थोडे इथे 3 पट्ट्या का ठेवलेल्या आहेत ते आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. तांब्याची पट्टी आहे, ॲल्युमिनियमची पट्टी आहे आणि लोखंडाची पट्टी आहे. आता या 1 नंबरच्या ज्या टाचण्या आहेत त्या प्रत्येक पट्टीवरच्या एकाच वेळेस टाचण्या पडणार नाहीत,
किंवा 2 नंबरच्या ज्या टाचण्या आहेत तिन्ही पट्ट्यावरच्या ते एका वेळेस पडणार नाहीत. 3 नंबरच्या आहेत ते एका वेळेस पडणार नाहीत, ते मागे पुढे पडणार आहेत. आता मागे पुढे का पडणार आहेत त्याचंही कारण आपल्याला लक्षात येतं की तांब्याची पट्टी आहे ते जास्त उष्णता वाहक आहे. म्हणजे तांब्याच्या पट्टीतून पटकन उष्णता वाहून जाते. म्हणजे तांब्याच्या पट्टीवरील अगोदर टाचण्या पडायला सुरुवात होईल. 2 नंबरला ॲल्युमिनियमच्या पट्टीवरील पडायला सुरुवात होईल आणि 3 नंबरला लोखंडाच्या पट्टीवरील, म्हणजे त्यांच्यामध्ये तांबा हे गुड कंडक्टर आहे तिन्हीमध्ये. अगोदर तांब्यावरतील टाचण्या पडायला सुरुवात होईल, नंतर ॲल्युमिनियमवरील आणि नंतर लोखंडावरील. तिन्ही कंडक्टर्स आहेत पण कमी जास्त, म्हणजे या तिन्हीमध्ये तांबा हे काय आहे, कॉपर हे गुड कंडक्टर आहे तिन्हीमध्ये. इथे आपल्याला तोही भाग एक पाहायचा आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये सारख्याच प्रमाणात उष्णता वाहून नेली जात नाही हे आपण पाहायचं आहे. दुसरा प्रकार आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन हे द्रव पदार्थामध्ये होतं. खाली दिलेलं आपल्याला प्रयोग दिलेला आहे, टिपा दिलेला आहे, बर्नर दिलेला आहे आणि तिथं बेकर ठेवलेलं आहे. बेकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याच्या तळाशी क्रिस्टल पोटॅशियम परमॅंगनेट गुलाबी रंगाचं ते ठेवलेलं आहे. ज्यावेळेस या बेकरला उष्णता दिली जाते त्यावेळेस ते पोटॅशियम परमॅंगनेट जे क्रिस्टल आहेत ते वितळायला सुरुवात होते आणि ते वरच्या दिशेनं जातात आणि पुन्हा ते वर गेल्यानंतर वरून परत खाली आलेलं, म्हणजे असे अभिसरण तयार होतं. कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरण. आपण पातेल्यामध्ये पाणी उकळत असताना पाहिलं असेल पहा, ज्यावेळेस आपण मध्ये उष्णता देतो तेव्हा मधलं पाणी वर जातं आणि बाजूचं पाणी खाली येतं. असे खाली वर असे त्याचं चक्र तयार होतं, त्याला अभिसरण म्हणतात. अशा पद्धतीनं द्रवामध्ये जे उष्णता वाहून नेली जाते या पद्धतीला कन्व्हेक्शन म्हणतात. इथं आपल्याला पान नंबर 59 वरती दिलेल्या पहा 59 वरती we will see streams of water going upward and coming back to the bottom. म्हणजे पाणी, गरम पाणी वर जातं, वरचं थंड पाणी खाली येतं, असं जे चक्र तयार होतं, अशा पद्धतीने जी उष्णता वाहून नेली जाते त्यालाच आपण कन्व्हेक्शन म्हणतो. ड्यू टू दी पोटॅशियम परमॅंगनेट these magnet colored streams can identified easily. म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट का टाकले तर कलर असल्यामुळे ते आपल्याला सहज दिसतं. फक्त तो द्रव असेल तर आपल्याला ते दिसत नाही म्हणून. These magenta colored streams can be identified easily. When heating begins, ज्यावेळेस आपण उष्णता देतो, the water near the bottom become warm. तळाचं पाणी गरम होतं, त्याची डेन्सिटी कमी होते and its density decrease. As a result, it moves upward. ते वर जातं डेन्सिटी कमी झाल्यामुळे and replaced by cold water coming. तिथं फ्रॉम above, वरचं पाणी, थंड पाणी खाली येतं. In this manner, heat is transferred by means of currents called convection currents. This process is called convection of heat. म्हणजे असे चक्र तयार होऊन
गरम पाणी वर जातं, थंड पाणी खाली येतं, असं एक चक्र तयार होतं. खालची उष्णता वर जाते, वरचं थंड पाणी खाली. या पद्धतीनं हीट ट्रान्सफर होते. त्याला कन्व्हेक्शन ऑफ हीट म्हणतात. म्हणजे कंडक्शन स्थायू पदार्थामधून होतं, कन्व्हेक्शन द्रव पदार्थामधून होतं. आता आपल्याला रेडिएशन पाहायचं आहे. इथं आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे पान नंबर 60 वरती. रेडिएशन, इथे शेकोटी दाखवलेले आहे, इथे हात दाखवलेले आहेत, हात गरम होत आहेत. शेकोटीकडून रेज हाताकडे येतात, म्हणजे रेजच्या स्वरूपामध्ये, प्रारणाच्या स्वरूपामध्ये जी उष्णता ट्रान्सफर होते त्याला रेडिएशन असं म्हणतात. इथे आपल्याला प्रोसिजर दिलेले आहे, त्याची व्याख्या पण इथे दिलेली आहे आपल्याला. थोडक्यात आपण पाहूया इथं. लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट. वरती आपण कॅन्डल पेटवलेले, स्टँड घेतलेले ते वरती दिलेले. होल्ड युअर हँड ऑन इट्स टू साइड्स ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द कॅन्डल. जे कॅन्डल पेटवून आपण जर कॅन्डलच्या बाजूला हात ठेवला तर आपले हात गरम झालेले आपल्याला आढळून येतील. ब्रिंग्स देम क्लोजर. व्हॉट डू यू फील? हॅव यू वॉर्म्ड युअरसेल्फ नियर a bonfire or the morning sun? Winter. The sun is million of kilometers away from us. सूर्य आपल्यापासून किती दूर आहे तरी सुद्धा त्याच्यापासून आपल्याला उष्णता मिळते. There is no air between the sun and the earth, and the earth's atmosphere is only a thin layer of air close to the earth. म्हणजे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये पोकळे आहे, काहीच वातावरण नाही, तरी सुद्धा आपल्याला पर्यंत उष्णता कशी येते. देन हाऊ डज द हीट ऑफ द सन रीच अस. ती उष्णता आपल्यापर्यंत कशी मिळते? रेडिएशनच्या स्वरूपामध्ये मिळते. दिस हीट ट्रान्सफर इन द ऑब्सेन्स ऑफ एनी मीडियम. कोणताही मीडियम नसताना जर हीट आपली ट्रान्सफर होत असेल, द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे विदाउट मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. मध्ये कोणतंही माध्यम नसताना स्थायू द्रव हीट ट्रान्सफर होते, त्यालाच रेडिएशन असं म्हणतात. 2 examples above. Heat reaches us mainly by radiation. उष्णता रेडिएशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. आता इथं आपण उष्णताचं प्रसारण कसं होतं, उष्णता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कशी जाते ते आपण पाहिलं. स्थायूमधून उष्णतेचं वहन होतं त्याला कंडक्शन म्हणतात, द्रवातून कन्व्हेक्शन, आणि कोणत्याही प्रकारचं माध्यम नसतं. रेडिएशनच्या स्वरूपामध्ये, किरणांच्या स्वरूपामध्ये उष्णतेचं वहन होतं त्याला रेडिएशन म्हणतात. आणि या प्रारणाच्या स्वरूपामध्येच इथे एक कॅमेरा तयार केलेला आहे, त्याला इन्फ्रारेड कॅमेरा म्हटलेला आहे. कारण त्या कॅमेऱ्यामुळं आपल्याला अंधारामध्ये सुद्धा त्या कॅमेऱ्यातून पाहता येतं. त्याला इन्फ्रारेड कॅमेरा म्हटलेला आहे. पेज नंबर 60. म्हणजे रात्रीसुद्धा वनस्पतीपासून, दगडापासून, डोंगरापासून प्रारणं बाहेर पडतात, म्हणजे किरणे बाहेर पडतात, आणि ते किरण एकत्र करून ते किरणं ऑब्झर्व केली जातात कॅमेऱ्याकडे, आणि त्याच्यापासून त्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला अंधारामध्ये सुद्धा दिसत असतं. वंडर ऑफ सायन्स पेज नंबर 60 वरती दिले बा आपल्याला.
Radiation of heat takes place from many objects in nature such as trees, mountains, stones and roads. रोड पासून, माउंटन पासून, स्टोन पासून प्रारणं बाहेर पडतात. A camera has been developed which uses their radiations to make our surrounding visible at night. त्या प्राणांचा उपयोग करून त्या कॅमेऱ्यामधून रात्री सुद्धा पाहता येतं. इट इज कॉल्ड इन्फ्रारेड कॅमेरा. असा जो कॅमेरा आहे त्याला इन्फ्रारेड कॅमेरा, मराठीमध्ये त्याला अवरक्त कॅमेरा असं म्हटलेलं आहे. युजिंग दिस कॅमेरा इट इज पॉसिबल टू कीप वॉच ऑन मुवमेंट ऑफ द एनिमी ड्युरिंग दी नाईट. म्हणजे शत्रूपासून वगैरे बचाव करण्यासाठी किंवा त्यांचा तपास घेण्यासाठी, शोध घेण्यासाठी या कॅमेऱ्याचा उपयोग केला जातो. याच्यात महत्त्वाचं काय, हीट ट्रान्सफर होते. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन 3 प्रकार आपण पाहिले. इथं आपण एकच मुद्दा पाहूया, गुड कंडक्टर्स आणि बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. गुड कंडक्टर्स म्हणजे ज्या पदार्थामधून उष्णता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहत जाते अशा पदार्थांना गुड कंडक्टर्स म्हणतात. आणि ज्या पदार्थामधून उष्णता वाहून नेली जात नाही त्यांना बॅड कंडक्टर्स म्हणतात. इथे गुड कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. Place a steel spoon, a copper strip or rod, a divider from your compass box, a pencil and plastic rubber, glass beaker, pour hot water heating 60 to 70 degrees Celsius into a beaker, wait for a while, then touch the outside the ends objects, record your. म्हणजे पदार्थाला उष्णता दिल्यानंतर काय होतं ते तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे, ते दिलेलं आहे. Some substances are good conductors of heat while some are bad conductors of heat. काही पदार्थ गुड कंडक्टर्स आहेत, काही पदार्थ बॅड कंडक्टर. गुड कंडक्टर्स म्हणजे हीट ट्रान्सफर वन एंड टू अनदर एंड, त्याला गुड कंडक्टर्स म्हणतात. आणि हीट नॉट कंडक्ट फ्रॉम दी सबस्टन्स, त्यांना बॅड कंडक्टर्स म्हणतात. हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू दी कॉपर स्ट्रीप और पॉट, भांड्यामधून. बट हॉट दो प्लॅस्टिक और वूड, लाकडामधून किंवा प्लॅस्टिकमधून, तांब्यामधून किंवा ॲल्युमिनियममधून जशी उष्णता वाहन होते तसं लाकडामधून किंवा प्लॅस्टिकमधून वाहन होत नाही. म्हणून वी कॅन होल्ड ग्लास तुमर चायना कप फुल ऑफ हॉट टी इझिली इन आवर हँड. म्हणजे कपाच्या साह्याने आपण सहज चहा पितो, म्हणजे ते काय चायनातले आहे, बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. बट नॉट सो स्टील कॉपर कप इफ दे सम टी इज प्रॉड इन टू दे. जर स्टीलचा ग्लास वगैरे असेल तर तितक्या सहजतेने आपण तो उचलत नाही, कारण तो गुड कंडक्टर आहे. म्हणजे इथं आपल्याला थोडक्यात गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर. गुड कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून हीट ट्रान्सफर होते त्यांना गुड कंडक्टर्स म्हणतात, आणि ज्याच्यातून हीट ट्रान्सफर होत नाही त्यांना बॅड कंडक्टर्स म्हणतात. ठीक आहे, इथं आपण थांबूया. नंतरचा भाग आहे उष्णतेचे परिणाम
स्थायू पदार्थावर, द्रव पदार्थावर, वायू पदार्थावर उष्णतेचा परिणाम कसा होतो ते आपण नंतर थोडक्यात पाहूया. ठीक आहे. थँक्यू.